नमस्कार बाळांनो, आता आपण ऑप्शन फॉर्म्स कसे भरायचे आहेत, किती टाइपचे असतात, काय काय गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत ह्याचे सगळे व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. आता टाइप्स आहेत ऑप्शन फॉर्मचे. आता तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का, ऑप्शन फॉर्मचे टाइप कसे काय आहेत. आता जर तसं पाहायला गेलं, प्रत्येकाची ऑप्शन फॉर्म भरण्याची जी काय पद्धत असेल ते वेगळी असेल, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचे कॉलेजचे प्रेफरन्स वेगळे असणार आहेत. आता मार्कनुसार तर ते ऑप्शन फॉर्म बदलतातच, त्यात काय वादच नाही आहे. मग आपण जो काय विचार करतोय त्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे हे. आता जास्ती मार्क आहेत त्यांच्यासाठी तर आपण ऑप्शन फॉर्म्स कसे भरावेत, काय विचारात घ्यावं हे बनवलंय. आता ऑप्शन्स फॉर्म जास्ती मार्कवाल्यांचे वेगळे असणार आहेत, त्याच्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यांचे वेगळे असणार आहेत, आणि थोडे मार्क्स कमीच आहेत त्यांचे वेगळे असणार आहेत. पण ऑप्शन्स फॉर्म टाकताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला काय पाहिजे म्हणतोय की जेवढे टॉपचे कॉलेज आहेत ते टाकून द्या, काय हरकत नाही आहे. कारण ते मिळतील नाही मिळतील ते वेगळी गोष्ट आहे, कारण नाही मिळालं तर काय नुकसान तर होत नाही आहे. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल आपण ऑप्शन्स फॉर्म बद्दल काय एक दोन व्हिडिओ बनवलेले की पार्ट 1 आणि पार्ट 2. मग पार्ट 2 मध्ये आपण सांगितले की बाबा सिक्वेन्स कसा द्यायचा असतो आणि सिक्वेन्सचा किती फरक पडतोय. मग तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल. आता इकडे पाहूया की टाइप्स. आता हे मी दोन टाइपचे ऑप्शन फॉर्म म्हणतोय कारण प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस असते. आता इथे काय कुठेही प्रवेश घेऊ इच्छितो घेऊ शकताय तुम्ही. म्हणजे काय की तुम्हाला हा ऑप्शनच नाही आहे की मी एका ठराविक एरियातच देतोय. तुमच्याकडे ऑप्शन काय की महाराष्ट्रातल्या कुठेही तुम्ही जायला तयार आहे. मार्क्स तर एक खूप चांगले असतील तर, किंवा मार्क्स काही जरी असले तर तुम्हाला फरक नाही पडत. मग त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा ऑप्शन फॉर्म असतोय. कारण आता माझ्याकडे बरेच स्टुडंट्स सध्या विचारतात की सर मला माझ्या एरियातच ऍडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे मी पुणे सोडून मला बाहेर जायचं नाही आहे. मग त्यांची कारणं वेगळे आहेत. काही सांगलीवाले म्हणतात सर मला माझ्या रिजन 20 किलोमीटरच्या एरियामध्ये जायचं आहे. मग असे दोन टाईपचे मी फॉर्म सध्या म्हणतोय की ऑप्शन फॉर्म एकच आहे पण प्रकार दोन आहेत. का की ज्यांना इथं हॉस्टेलला जायचं आहे, राहायचं आहे, काही मुलांच्याकडे तो ऑप्शनच नाही आहे की त्यांच्या जवळपास 40-50 किलोमीटरवर कॉलेजच नाही आहे. मग त्यांना काय ऑप्शन आहे, जाऊन हॉस्टेल रूम जे काय असेल ते पाहावंच लागेल. मग ज्या मुलांना हॉस्टेलला राहायचं आहे आणि कुठेही जायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक ऑप्शन फॉर्म कसा बनवतोय बघूया. की तुमचे मार्क्स आहेत आणि तुमची ब्रँच ठरले. मी सहसा सांगेन की कधीही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू नये. कारण आयुष्यात काय असतं की ती ब्रँच पकडूनच तुम्ही पुढे जाणार आहे, भले कॉलेज कमी जास्त होऊ दे. हां, आता म्हणणार मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की ब्रँच कधी कॉम्प्रोमाइज करायचं वगैरे काय. अरे महाराष्ट्रातली टॉप एक 5 ते 10 कॉलेजेस आहेत, पहिली 5च मानेन मी की त्या कॉलेजमध्ये मिळते तर ब्रँच कॉम्प्रोमाइज केली तर ठीक आहे, कधी कॉम्प्रोमाइज केली तर ठीक आहे, ज्यावेळी आपल्याला ब्रँचबद्दल काहीच माहित नाही. म्हणजे कुठलंही इंजिनिअरिंग दिलं तर तुम्ही करायला तयार आहे, त्यावेळी ब्रँच कॉम्प्रोमाइज केली चालते, कॉलेज बेस्ट राहू दे कारण तिथं प्लेसमेंट होते. हां, आता असे काही खूप कमी विद्यार्थी असतील सर काही पण द्या हो, काय फरक पडतोय, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, ते सीओईपीतनं करायचं आहे, वालचंदमधनं करायचं आहे, विजेटीआयमधनं करायचं आहे, मला कुठलं पण इंजिनिअरिंग चालतंय, मी तिथं जाऊन तिथं अभ्यास करून प्लेसमेंट घेईन आणि पुढे जाईन. अशा विद्यार्थ्यांनी बाळांनो ब्रँच कॉम्प्रोमाइज करा, कॉलेज चांगलं लागेल. पण जवळपास मी म्हणेन 95% स्टुडंट्सना काय असतं की ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची नसते म्हणजे त्यांना ब्रँच माहिती आहे काय करायचं आहे. हां, इंटरेस्ट आहे की नाही हे शोधणं खूप अवघड आहे. आता नाही कळू शकत आहेत की तुम्हाला खरोखर कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे की मेकॅनिकलमध्ये. वाटतंय की तुम्हाला त्यात करायचं आहे, पण ऍक्च्युली ते तुम्ही शिकताना पुढे जॉब करताना तुम्हाला ते समजेल की बाबा हां मला ह्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही आहे, मला हे खूप आवडते की नाही. आता थोडंफार वाटतं मनाला की बाबा मला हे करायचं आहे, तर ठीक आहे तुमचं ठरले ती ब्रँच आहे ती करा. मग इथं काय करा, प्रेफरन्सेस टाकतोय, जी टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातली ते सगळी टाकून घ्या. चला, म्हणजे काय, समजा सीओईपी टाकलं, दुसरं तुम्ही विजेटीआय टाकलंय, मग कोण PICT टाकेल, ठीक आहे, मग वालचंद टाकेल. मग हे ऑप्शन्स टाकायला तयार आहे. मग तुमची लिस्ट अशी खाली बनायला चालू होईल. का, कुठली ब्रँच असेल तुमची, समजा कम्प्युटर सायन्स आहे, तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलाय, तुम्ही इथं कम्प्युटर सायन्स देताय, कम्प्युटर सायन्स. मग तेच सगळे कॉलेजेस तुम्ही काय बनवा, त्याची IIT टाका, त्याची ज्या कॉलेजांमध्ये डेटा सायन्स असेल ते डेटा सायन्स टाका, ज्या कॉलेजांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आहे टाका. म्हणजे काय करा, तुम्ही कुठेही राहायला तयार जर असाल तर ती कॉलेजांची लिस्ट बनवा. आता ही कॉलेजांची लिस्ट ऑब्व्हियसली मी तुम्हाला दिलेली आहे. महाराष्ट्रातले एक टॉप 75 कॉलेज ज्यांची CS चा कट ऑफ लास्ट इयरला 90%
इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांचे ती कॉलेजेस टाका तुम्ही. चला, कारण ते कट ऑफ आणि त्यांची ॲव्हरेज वगैरे घेऊन काढले. हे कधी तुम्ही कुठेही राहायला तयार आहे. आता तुम्ही म्हणा सर आम्हाला हे कॉलेजेस मिळत नाहीत, आमचे मार्क्स कमी आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आहेच. तरी पण मिळत नाहीत ना, त्या कट ऑफनुसार खाली या. कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही हे तर समजतंच की ते तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल ही आमची झाली सर लिस्ट. आता हे काय कम्प्युटर सायन्स सगळे टाकले आम्ही, एक 20 ऑप्शन होते 20 टाकले. त्याच्यानंतर काय टाकू? कम्प्युटर सायन्सच्या जवळची ब्रँच कुठली आहे? मग काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ही दोन्ही असतील तर दोन्ही टाका. पहिला ENTC टाका, दुसरं इलेक्ट्रॉनिक्स टाका, किंवा कुणाला पहिला इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे मग ENTC पाहिजे. ही कम्प्युटर सायन्स झाली की तीच कॉलेजांची लिस्ट. म्हणजे ही कॉलेजेसची सिक्वेन्स बदलायचा नाही. म्हणजे पहिला 20 कॉलेज CUP पासून एक तुमचं गावाजवळचं चांगलं कॉलेज वाटतंय तुम्हाला ते टाकले 20. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सची 20-30 कॉलेज. प्रत्येक कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTC असेल असं नाही. काही कॉलेजांना दोन्ही आहेत, काही कॉलेजांना फक्त इलेक्ट्रॉनिक्स आहे, काही ENTC आहे, ती सगळी टाका. असे 20-20-60 एक ऑप्शन झाले. कारण ह्याचे 20 मी म्हणतोय की प्रत्येक कॉलेजला असं मानून चालू. असं ऑप्शन टाकायचे किती? 50च्या खाली यायचं नाही बाळांनो. कमीत कमी 50 ऑप्शन्स टाकायचे आहेत. आणि पहिला ऑप्शन असा टाकायचा की जो तुम्हाला मिळणारच नाही. तुम्ही महाराष्ट्रातला टॉप केलाय, तुमचे 99.9% पुढे आहेत आणि तुम्हाला मिळणारच आहे, मग त्यावेळी जपून पहिला असा ऑप्शन टाका की तुम्हाला तो मिळाला तर तो घ्यायचाच आहे. म्हणजे काय? पहिला ऑप्शन कंपल्सरी असतो. असं काही टाकू नका फालतूचं की मार्क चांगले त्यांनी टाकलाय म्हणून. सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. सिक्वेन्स बनवताना असा बनवायचा की जे पहिला मिळणारच नाही आहे. पहिलं ऑप्शन समजा कम्प्युटर सायन्स मुलगा आहे तुम्ही, TFWS टाकला, कारण महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना ती सीट मिळणार आहे. मग तुम्ही समजा असं काय केलं, कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरायला गेलाय, त्यानं तुम्हाला गंडवलंय सपशेल, त्यानं त्यांच्याच कॉलेजचं नाव टाकलं आणि बकवास कॉलेज आहे, बकवास मेरिट लागते आणि तुमची मेरिट खूप चांगली आहे तिथं टाकला, तर पहिला ऑप्शन कंपल्सरी असतोय. त्यामुळे हा पहिला ऑप्शन असा टाकायचा की जो काही झालं तर मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. पहिल्या महाराष्ट्रात 3 मध्ये तुम्ही कम्प्युटर सायन्स टाकलंय आणि TFWS टाकले तर तुम्हाला ते मिळालं की गप घ्यावं लागतं. पहिला ऑप्शन एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला ऑप्शन असा टाकायचा की जो मिळणार नाही आणि मिळाला तर घ्यायचाच आहे. का? आता मिळाला तर घ्यायचाच का? त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन तुम्हाला वाटतच नाही कुठला, म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जर चुकून तुम्ही काहीतरी असं टाकलं की जे मिळण्याचे चान्सेस वाढलेत, तिथं टाकलेला पहिला ऑप्शन घ्यावा लागणार आणि तुम्ही प्रोसेसमधनं बाहेर जाणार. सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला तुम्ही जाऊ शकत नाही. ओके, ही लिस्ट बनली. मग तुम्हाला वाटतंय मेकॅनिकल टाकायचे, मेकॅनिकल टाका. हे कधी आहे की तुम्ही कुठेही जाऊ शकताय, त्यावेळी तुमच्या मार्क्सनुसार तर ते मिळणारच आहे. सिक्वेन्स कसा मिळतोय हे मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमधला तुम्हाला सिक्वेन्स कळाला. हे कुठेही महाराष्ट्रात प्रवेश घेणार असाल ना तरी अशी लिस्ट बनवा. आता तुम्हाला कोणतरी काय म्हणेल की मी लिस्ट बनवून देतो, हे देतो. तुमची लिस्ट ना जगात कोणच नाही बनवू शकत तुमच्याशिवाय. का माहित आहे? की तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही तिथं बसून लिस्ट काढायला पाहिजे. हे 20 कॉलेजेस आहेत, मला ह्या 20 कॉलेजांमध्ये ऍडमिशन पाहिजे आहे. आणि हे बघा, आता ही 20 कॉलेजमध्ये का पाहिजे तुम्हाला शोधायचं आहे. एकही माणूस मला असा दाखवा की ज्याला महाराष्ट्रातली सगळी कॉलेजेस माहिती आहेत. एक पण नाही आहे. आता मागच्या वर्षीच्या ह्याच्यानुसार 337च्या अराउंड, मी म्हणतो 325 पेक्षा जास्ती तर आहेत. कोण बघितलंय हो ही 325 कॉलेजेस कुठं आहेत, कसे आहेत? मग तुम्हाला कोणतरी सांगतंय की मी लिस्ट बनवून देतो, चुकीचं आहे बाळांनो. ते तुमची लिस्ट काढा. एखादा कोण सांगू शकतोय ज्याच्याकडे 10-15 कॉलेजांमध्ये ही माहिती आहेत. ही सगळ्यांना माहिती आहेत कॉलेजेस कसे आहेत. का? त्यांची पब्लिसिटी खूप चांगली आहे, त्यांचे प्लेसमेंट चांगले होत आहेत, मग त्यामुळे कॉलेजांमध्ये माहिती आहेत. आता इथनं जर विचारलं की बाबा परभणीमध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मला नाही माहिती असणार आहे. मी बघणार कुठून? मग मी ती कट ऑफ लिस्ट घेणार, मागच्या वर्षीचे कट ऑफ घेणार, आता जसं काढलंय त्या जिल्ह्यामध्ये किती आहेत मग ते बघणार आणि मी सांगणार. मग सांगेन मी सांगलीमध्ये किती आहेत, मग पुण्यामध्ये किती आहेत. हे मी त्या स्वतः कॉलेजला गेलोय का? सगळ्या नाहीये. त्यामुळे कोणतं लिस्ट प्रोव्हाइड करायला लागलंय त्यामध्ये 2 कारण आहेत. एक तर ते तुमच्याकडे पैसे घेऊन द्यायला लागले आणि दुसरं फेक आहे. फेक म्हणजे काय? गंडवायचं तुम्हाला, या कॉलेजचं भरत नाही आहेत सीट, ते तुम्हाला देणार. ठीक आहे. आता पैसे घेऊन द्यायला लागले तर ते खरं आहे कशावरनं? का माहितीये का? मी सांगतोय ना, मी नाही बघितली ही कॉलेजेस, कोणी बघितलेली नाही आहेत महाराष्ट्रात. जो कॉलेजांचे मालक पण असतील ना त्यांनाही माहित नसतील की इतकी कॉलेजेस आहेत आणि ही कुठं आहेत. नुसता नंबर माहिती आहे का? ऑनलाईनमुळं. आमच्या वेळी हे ऑनलाईन पण नव्हतं, मग त्यावेळी तर काय संबंधच नव्हता ना. कुणाला कॉलेज माहिती आहेत? आपल्या एरियातलीच माहिती होती आणि टॉप ही 3-4 कॉलेजेस माहिती होती त्यावेळी. त्यामुळं तुम्ही मला ऑप्शन लिस्ट देते, तुम्ही स्वतः कॉलेजेस बनवा आणि ती कट ऑफ नुसार लावा. ठीक आहे. हे कुठेही जायचं असेल त्याच्यानुसार ऑप्शन फॉर्म.
दुसरा, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे काय, घराजवळच का अपडाऊन करणार आहेत. आता हा ऑप्शन कोणासाठी आहे की ज्यांच्या घरापासून एक 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये कॉलेजेस आहेत. आता काही मुलं काय म्हणतात की सर आम्हाला घर सोडायचं नाही, काही जणांना होमसिक असतात, म्हणजे ते घर सोडून त्यांना राहू नाही वाटत, किंवा घरात राहण्याचे पण फायदे खूप आहेत. कुठले घरात राहण्याचे फायदे, काळजी घ्यायला घरातली लोक आहेत, घरी जेवण चांगलं मिळतं. सगळ्यात मोठी अडचण मुलांची येते मेसला, कारण त्या कॉलेजच्या बाहेर ज्या मेस असतात ते सगळं आता तो प्रॉफिटेबल आहे, तो बिझनेस आहे त्यांचा, म्हणजे त्यांना पैसे राहिले पाहिजेत. असं नाही आहे की खूप चांगलं जे मार्केटला कमी मिळते किंवा भाज्याच येतात असं देतील, नाही आहे. जे परवडणार आहे, जे बॅलन्स बसतं त्याच्यामध्ये ते जेवण दिलं जाते. आणि घरच्या जेवणापेक्षा दुसरं जेवण आयुष्यात तुम्हाला चांगलं नाही वाटत आणि वाटणार पण नाही, कारण घरचं जेवण टॉप क्लास, म्हणजे त्याचा तुम्ही कंपॅरिझनच कशाशी करू शकत नाही. मग ते घरचं जेवण चांगलं मिळतंय, घरात सगळे काळजी घ्यायला आहेत, घरात कम्फर्टेबल आहेत मुलं, आणि त्यांचा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की सर ठीक आहे, माझ्या जवळचं कॉलेज चांगलं आहे, मी तिथं घेतो. अशा मुलांची लिस्ट वेगळी असते. आता काही विद्यार्थी आहेत माझे की त्यांचं ठरलेलंच आहे की मला सिव्हिलला घ्यायचं आहे आणि सिव्हिलमधलं मी गव्हर्नमेंट एक्झामचं अभ्यास करणार आहे आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, क्लास करायचा आहे. किंवा काही जण म्हणतात की सर मी गेटचा क्लास लावतो, गेटचा क्लास कारण गेटची लेवल एक हायर आहे, IITच्या लेवलच्या एक्झाम JEE तुमची आहे ना त्या लेवलची एक्झाम आहे, मी त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्याबरोबर मग गव्हर्नमेंटच्या एक्झाम देतो महाराष्ट्रातल्या ज्या असतील, कारण गेटचा अभ्यास केल्यानंतर त्या एक्झाम निघतील. मग तो विद्यार्थी काय म्हणतोय, हे करून मी घरी करेन, कारण मी ऑनलाईन क्लास लावतो, घरात बसतो, निवांत खातो पितो, कॉलेज जवळ आहे, मी जाऊन येऊन करतो आणि मला ते जमेल. असंही असू शकतं. कारण माझे बरेच विद्यार्थी आहेत ते तसं करतात की ज्यांचं ठरलंय की बाबा मला प्रायव्हेट जॉब नको आहेत, मी परत MTech साठी IIT NIT मध्ये जाणार आहे, मग ती मुलं करतात. हा तुम्ही म्हणाल हा ऑप्शन सर मग कॉलेज हॉस्टेलवर पण राहून होऊ शकतोय, पण काही मुलांना घराजवळच पाहिजे. मग त्यांचे प्रेफरन्स लिस्ट काय की जे कॉलेजेस अपडाऊन करताय ते कॉलेज असे काढा की तुम्हाला येण्या जाण्यामध्ये किती वेळ चाललाय. असं व्हायला नको की यायला आणि यायला 2 तास लागतात आणि जाण्यासाठी पण 1-2 तास. मग 4 तास जर डेली ट्रॅव्हलिंगचे गेले तर परत काय जीव राहणार आहे शिल्लक. कारण कॉलेजला गेला समजा 10 ते 5चं कॉलेज आहे किंवा 10 ते 4 आहे, 9 ते जे काय असेल 10 ते 5 पकडू, सकाळी 8ला घरातून निघायला लागतंय, संध्याकाळी 7:30-8ला येत आहे घरी, मग त्या कॉलेजला जाण्यात अर्थच नाही आहे. कारण का दिवसातले 4 तास गेल्यानंतर तुमच्याकडे किती एनर्जी राहणार आहे पुन्हा अभ्यास करायला आणि बाकीच्या गोष्टी करायला. हां, मग तुम्ही 20 किलोमीटरच्या आतमध्ये आहे, काही मुलं स्वतः गाडीवरून जातात वगैरे, आता ते त्यांच्यात काही कॉलेजांच्या बसच्या फॅसिलिटीज आहेत, मग ते कॉलेज त्यातली तुम्ही कॉलेजांची लिस्ट निवडली, मग त्यातनं काय निवडा माहिती आहे का, तुम्ही राहताय कशासाठी हा पहिला प्लॅन. असं नाहीये कुठं की घराजवळचं कॉलेज आहे जरासं हलकं कॉलेज घेतलं की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ लागत होता किती समजा 90%, ठीक आहे, आणि मी 88% कॉलेजला चाललोय. अरे हे सगळे एकसारखेच आहेत. महाराष्ट्रातले 7 ते 8 कॉलेजेस सोडले जे टॉप, सगळे एका माळेचे मणी आहेत, हे क्लिअर सांगतोय तुम्हाला. कारण ज्यांचे पर्सेंटाईल 94-93% आलेत ना, कट ऑफ लागतात त्या कॉलेजचे, ते काय लय मोठा तीर नाही मारत आहेत. आता काही जण मुलांना वाटेल असं आहे, कारण ऍक्च्युअली आम्ही पाहतोय काय आहे का, मेरिट हे फक्त एकाच ब्रँचची जास्ती लागते CS ची, बाकीच्या बघा ना, ज्या कॉलेजला कोर ब्रँचेसचं प्लेसमेंट आहे ते कॉलेज चांगलं असतंय. कोर म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तिथेही प्लेसमेंट खूप चांगलं द्यायला लागलेत, ते कॉलेज बेस्ट असेल. मग त्या कॉलेजच्या कट ऑफ बघा खूप लागतात, 99-98 लागतात. मग हे जर तुम्हाला 90% कॉलेजला तुम्ही जर खूप लांब चाललाय आणि जाऊन राहणार आहे, पैसे खर्च करायला तयार आहे, तुमच्या आता ते घरच्या परिस्थितीवर पण बऱ्याच मुलांचं असतं की सर आमच्याकडे इतकेच पैसे नाहीत की बाहेर जाऊन राहायचं आहे. ती मुलं काय म्हणतात, सर 90% जायचं कॉलेज आहे, जरासं तिकडं जाऊन त्यापेक्षा मी 88, 87, 89 तिथं गेलं तर चालेल का, काय फरक नाही आहे. मी म्हणतो ही 94-93 पेक्षा ही पण चांगली असू शकतात. ऑब्व्हियसली जवळपास सेम आहे. कॉलेज कोणतं जायचं नाही ह्याचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्या की कॉलेज कसं चांगलं आहे हे शोधायचं, आणि प्लस कुठल्या कॉलेजला घ्यायचंच नाही ऍडमिशन हे. मग त्यामुळे इथं तुम्ही रेफरन्स लिस्ट बनवली, तुमच्या एरियातलं फायदा सांगितला मी, घरी राहायचं आहे, घरचं जेवण आहे, निवांत आहे, घरी तुमच्या राहायला व्यवस्थित फॅसिलिटी आहे, किंवा घरी अभ्यास करायला जरी जागा नसेल तर जवळपास एक लायब्ररी आहे. कारण कॉलेजमधल्या लायब्ररीमध्ये अभ्यास करण्याचं प्रमाण खूप कमी असतं. तर काय चालतंय हे सांगायला नको. हॉस्टेलला राहताय तर तिथं तर वेगळं जग असतं. हॉस्टेलला पण राहून तुम्हाला परीक्षेच्या काळात एकतर कॉलेजमध्ये अभ्यासाला जायला लागतं किंवा तिथल्या लायब्ररीना जायला लागतं. कारण हॉस्टेलमध्ये तुम्ही राहताय तिथं 100-200 मुलं असतात, एक वेगळंच जग आहे. हॉस्टेल खूप चांगलं असतं, पण परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळीच फक्त तिथं जरा ठीकठाक सिरियस वातावरण असतं. उरलेले 3-4 महिने काय चालतंय तुम्ही थोडंसं चेक करा. मग तुम्ही लिस्ट काढली, घरी राहण्याचे फायदे आहेत, हां अपडाऊन करण्याचे वेगळे फायदे आहेत,
प्लस बाहेर हॉस्टेलला राहण्याचे फायदे आहेत. म्हणजे ज्या मुलांचं ठरलंय त्यांची लिस्ट वेगळी असली पाहिजे. जुनी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजनुसार इथं चला लिस्ट बनवा. पहिलं कॉलेज वाढतंय. परत तुमचं काय असेल, समजा मेकॅनिकल ब्रँच पाहिजे तुम्हाला, तुमच्या घराच्या जवळचं मेकॅनिकल ब्रँच जे सगळ्यात जवळ आहे. हां, आता खूप म्हणजे तुम्ही त्या कॉलेजच्या मागच्या गल्लीतच राहताय आणि कॉलेज त्या लायकीचं नाही आहे, तर तिथं घेण्याआधी 1000 विचार करा. का थोडंसं जाऊ दे ना, एक 15 किलोमीटरवर एक ठीकठाक कॉलेज आहे तुम्हाला, 15 किलोमीटरवर तिथं जावा. जुना आहे, समजा एक 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्षांचं कॉलेज आहे, तर तिथं घेऊ शकताय. कारण का 15 किलोमीटर आहे आणि गल्लीत घराच्या मागच्या गल्लीतच कॉलेज आहे, असं काय अर्थ पण नाही आहे. कारण त्या कॉलेजला जायला तुम्हाला काय लय मोठा फरक पडणार आहे का? नाही आहे. 15 किलोमीटर जायला समजा एक 30 मिनिट लागतात, तर 30 मिनिट जाण्याचे 30 मिनिट येण्याचे हा विचार करू शकताय तुम्ही. तिथं का जरा ठीकठाक कॉलेज आहेत, कारण कॉलेजांमध्ये फॅसिलिटी पण पाहिजे. नवीन कॉलेज आहे, एक 5-10 वर्षातलं, तिथं ना लॅब आहेत, कम्प्युटर पण आहेत, काय कुठल्या काळातले आहेत काय माहिती नाही, न व्यवस्थित स्टाफ आहे. मग अशा कॉलेजांमध्ये तुम्ही जाण्यापेक्षा आम्ही म्हणतो जवळ मिळतंय तर थोडंसं जावा. एक ट्रॅव्हलिंग आहे त्यांना 10-15 किलोमीटरवर, तर बिंदास्त करा. मग त्या मुलांनी लिस्ट वेगळी बनवायची. ओके, कारण पर्सेंटाईलमध्ये खूप मोठा एक 4-5 पर्सेंटाईलच्या कॉलेजमध्ये फरक असेल तर ते कॉलेज लय मोठा डिफरन्स क्रिएट करत नाही लाईफमध्ये, हे पहिला सांगतोय तुम्हाला. काही मुलांच्या आता मला मेसेज येतात, सर माझे 94 पर्सेंटाईल आहेत, मला ते 91 पर्सेंटाईल वाल्या कॉलेजला जायचं आहे, किंवा ते लय बकवास असणार आहे का? ह्या 2 कॉलेजमध्ये बाळांनो खूप मोठा फरक नाही आहे, ते एकसारखेच आहेत. एका दुसऱ्या गोष्टीचा फरक आहे. चांगल्या गोष्टी शोधायच्या कशा असतात कॉलेजांमध्ये, की तिथला स्टाफ काय आहे, तिथे किती PhDचा स्टाफ आहे, किती पगार देतात. खूप महत्वाचा आहे पगार, कारण लोकांना आयुष्यामध्ये ना बाळांनो शेवटी पैशांची गरजच आहे. आणि जे कॉलेज एखादं चांगलं पगार देत आहे म्हणजे तिथे चांगले शिक्षक आहेत, असं होणार नाही ना 20 आणि 25 हजार रुपये पगार द्यायला तुम्हाला खूप बेस्ट स्टाफ नॉलेज असणार आहे. 20-25 हजार पगारवाला काय करेल, पुस्तकं घेईल, पुस्तकातलं वाचल आणि ते सांगेल. आता तुम्ही म्हणणार की आम्हाला वाचून समजून घेता येत नाही का? कॉमन आहे रे, जेवढा पगार तेवढी चांगली फॅकल्टी असते. असं एखाद दुसरा अपवाद असू शकतो एका कॉलेजला की ज्या माणसाला पैशाची गरज नाही आहे, काही वैयक्तिक अडचणी आहेत, मग तो पगार कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आलाय. पण असा एका दुसरा शिक्षक असतो, हे सांगतोय तुम्हाला मी. कारण जितका चांगला पगार देताय तितका माणूस येतोय. कारण आयुष्यात हे फिक्स ठरलेलंच आहे की एक ठराविक वेळ गेली आयुष्यामध्ये तर पैशांची खूप गरज पडते. असं नाही आहे, ते तत्वज्ञान झाडणं वेगळंच आहे की आयुष्यात पैसे महत्वाचे नाहीत, आयुष्यामध्ये समाधान महत्वाचं आहे. बाळांनो हे एक सांगण्यापुरतं आहे, पण आयुष्यात पैसे खूप गरजेचे पडतात. मग त्यामुळे तिथं ठरतं की बाबा शिक्षकांना पगार किती द्यायला लागलेत. मग PhD शिक्षक ऑब्व्हियसली पगार जास्त असणार. हां, PhD कुठनं झाला हे पण महत्वाचं आहे, कारण आजकाल PhDच्या डिग्र्या पण फुकट वाटल्यासारख्या वाटायला चालू आहेत सगळीकडं. मग तिथलं ते चेक करायचं आहे. कॉलेजच्या लॅबवर किती खर्च केला आहे कॉलेजांनी हे बघायला पाहिजे. कारण लॅब काय पोत्यात गुंडळून ठेवल्यासारखे इन्स्ट्रुमेंट असतात, धूळ खात पडलेले असतात. मग अशा लॅबमध्ये तर जाऊन काय करणार आहे? नुसती बिल्डिंग चांगली असणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे हे चेक करताना थोडंसं लांब जरी असलं तर ते घ्या. आणि पर्यायच नाही आहे बाबा तुम्हाला त्याच कॉलेजला जायचं आहे तर ठीक आहे, मग तुमच्या जवळच एक 2-3 कॉलेज आहेत ती तुम्हाला टाकावीच लागतात. घरीची अडचणी खूपच आहेत, पैशांचा प्रॉब्लेम असेल, घरी तुम्हाला थोडंफार लक्ष द्यावं लागतं, म्हणजे आलेत बाबा परिस्थिती आली तुमची तशी, तर तुम्ही तो विचार करा आणि त्यांच्या लिस्ट तशी बनवा. ह्या 2 टाईपच्या लिस्ट आहेत, कुठेही जाऊन राहायला तयार असाल आणि अपडाऊन करणार असाल तर हे पॉईंट तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, चला थँक्यू.